गरज आहे? 10-20 रुपयाचा वडापाव घेऊन द्यायचं ना खायला. नाही दादा, लेकर माझी 5 स्टार शिवाय जेवत हा? नाही. आणि 500 रुपये मागतोय का? आम्ही 5 स्टारला अजून जेवलो नाही. दिलं का दादा का का देऊ तुला? ठीक आहे दादा. अरे पण का देऊ तुला? दादा बायकोसाठी तरी दे माझ्या. बायको लय आजार आहे दादा, लय सिरियस आहे. तुझी बायको लय सिरियस आहे? लय सिरियस आहे दादा. डॉक्टरने सांगितलंय घरी घेऊन जावा म्हणून, काय सांगता येत नाही. कुठं ससूनला आहे का? ससून नाही, नसून. ठीक दादा. वायसेमला आहे? वैशिमला नाही. ठीक दादाला का नाही. अरे पण तुला का देऊ? बायको लय सिरियस आहे दादा. बायको सिरियस आहे? काय सांगू शकत नाही डॉक्टर. आजाराची सुट्ट आहेत का? माहिती की त्याला काय हा? नाही तर दादा पण तुला का देऊ पैसे? बायको लय सिरियस आहे दादा. काय झालंय काय तुला? न सांगण्यासारखा रोग आहे दादा. अरे झालंय काय? आता कुठल्या तोंडाने तुला सांगू दादा. अरे झालंय काय? अरे तिची डावी नागपुडी गळती. ए, सर्दी झाली म्हणून मला पैसे मागतोय. ठीक दादा, 200 रुपये तरी ठीक दादा. आता 500 200 आला होय. ठीक दादाला का लका रेट लय लवकर कमी केला तो. तू दिना घालायचं मग काय करायचं दादा. होय. 200 रुपये मी तुला नाही 300 रुपये देतो. अयो तिकडे का दादा. हा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हा देतो की दादा. देणार ना? होय दादा. देणार ना? सांग बरं. हा माझ्या डोक्याला केस किती आहे? दादा तो काय पण इतर रोग दादा. तुझ्या डोक्याला केस असं कुठं असते काय प्रश्न का? बरं तू काम कर की काय? त्या पोरांच्यात जाऊन बस आणि एखाद्याला शिवी द्यायची. तुझी आपोआप केस निघते ती. मग मी निवांत बसून मोजून त्याला का तू प्रश्नाची उत्तर दे ना, काय होईना. आता दुसरा एक प्रश्न. दादा काय पण इतर रोग दादा. नाही नाही, चांगला विचारतो. नाही 300 रुपये तुला रोख देणार. हा. दे दादा. 300 रोख देणार. सांग बरं मला. बारामती बारामती ते पुणे ते पुणे 110 किलोमीटर आहे. 110 किलोमीटर. यायला 2.5 तास लागतात 2.5 तास लागतात आणि 150 रुपये खर्च येतो. 150 रुपये खर्च येतो. मग चंद्रावर जायला किती वेळ आणि किती रुपये लागतात? दादा, काय पडला का सांगा इस्रायला. असं कुठं असतं. येते 150 रुपये येते खर्च. 2.5 तास या जायला आणि चंद्रावर जायला किती सांगतो की त्याला काय तवा. काय एकूण चंद्रावर जायला एकूण मिळून खर्च 20 रुपये आणि 5 मिनिटात चंद्रावर जाते. 20 रुपयात काय होते? हातबट्टीचे क्वार्टर हाणायचे 5 मिनिटात. चंद्रावरच का? एका रट्ट्यात चंद्रावर जाते. एका रट्यात चंद्रावर. दिला का दादाला का दिला का दादा. दिला का दादा मामा. हा? मामा मामा दादा काका नाना तात्या अशी भीक मागतोला का? हा? एखाद्या प्रश्नाचं नीट उत्तर देण्या. आता काय उत्तर आहे? नाही नाही, चांगला दुसरा प्रश्न. हा. मला सांग बरं. मला 15 फळांची नावं सांग. 15 फळांची नाव. हा 15 फळांची. सफरचंद, हा मोसंबी, हा संत्री. ही झाली 3 अजून 12 फळ. घ्या की 1 डझन केळ. एकदम 15ची लेवल लावली होती. लय खर्चात पडत बसायचे नाही. होय. आणि ह्याच्यामुळे केला का दादा. ते केला का 100 रुपये तरी देत दादा. 100वर आलाय आपण. ते केला का दादा. बरं माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. दादा तो काय पण इतरायला काय नाही, आता चांगला प्रश्न विचार. लागला. मला सांग बरं. भारताची लोकसंख्या किती? भारताची लोकसंख्या बघा. माझ्या पहिल्या बायकोला आहे 3. परत आत्ताच्या बायकोला 2 म्हणजे 3 आणि 2 7. 7 आणि माझ्या पहिल्या बायकोचा आधी 1 लगेच झालं होतं, तिला 1 आहे. परत सरपंचाची 5. पोलीस पाटलाची 8. ग्रामसेवकाची 3. आमच्या म्हाताऱ्याच्या तरी पहिलं लगीन झालं होतं. आणि आता पोरगा होईल मग पोरगा होईल म्हणत म्हणत 7 पोरी झाल्या म्हणजे 30 7. मग चुलत भावाची 2 आणि 2 आणि 3 5. आणि आमच्या दुसरा एक भाव आहे त्याला आहे ती 3. अरे तुझ्या खानदानाचा भाऊ तर मी म्हातारा होईल. देखील आता दादा 50 रुपये तरी देखील दादा तू काय पण विचारते दादा. काय पण काय, मी बरोबरच विचारतोय. काय पण विचारते काहीतरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतोय का रे तू?
हा आणि भीक मागतोय तुला लाज वाटते का रे? काय करायचं मग? हा अरे भीक मागण्यापेक्षा काम धंदा करावा. काय होणार आहे काम धंदा करून तवा? काय होणार आहे म्हणजे? काय होणार आहे? अरे काम धंदा केल्यावर तू मोठा माणूस होशील. हा? हा काम धंदा केले मोठं माणूस होता. मोठा माणूस होशील, तू मोठा साहेब होशील. अयो अरे कष्ट केल्यावर मोठा माणूस होतोच. दमानं का होईना पण कष्ट केल्यावर मोठा माणूस होतोच. अयो हा आज तू दुसऱ्याच्या इथं काम करतोय ना, उद्या तुझी स्वतःची कंपनी असं. अयो माझी स्वतःची कंपनी हा तुझ्याकडे 200-300 लोक कामाला असतील. माझ्याकडे कामाला 200-300 लोक. 200-300 लोक कामाला असतील. तुझ्या पाठीमाग पुढं बॉडीगार्ड असतील. कुठं कुठं आहे ती? नाही नाही असतील असतील. म्हणजे असणार हा. मोठा माणूस. तुझ्या पाठीमाग पुढं बॉडीगार्ड असतील. बॉडीगार्ड असणार. हा मग तू टाय कोट सूट बुटात येणार. ताट खाली ठेवू का? हा, टाय कोट बेट कुठं घालायची? असं असं अंगातच घालायचं. अंगात घालायचं असं. हा. सूट अंगात घालायचा. सुटा बुटात येणार. मग तुला मोठ्या मोठ्या घरच्या मागण्या येणार. परत मागण्या आल्या का? अरे मागण्यामध्येच तुला स्थळ येणार. मला स्थळ येणार? हो लग्नासाठी तुला मोठ्या मोठ्या घरची स्थळ येणार. लग्नासाठी येणार? हो लग्नासाठी मला स्थळ येणार. हो. हा, मग तुझं लग्न होणार. अयो माझं मग लगीन होणार माझं. लगीन होणार. कर सगळं प्रयोग माझ्यावरच कर. अरे तुला मोठ्या मोठ्या घरच्या मागण्या येणार, लग्न बी होणार आणि मग तुला लग्न झाल्यानंतर मुलगा होणार. अयो मला मुलगा होणार. मुलगा होणार. वर्गा झाला माझी पळपट ग, माझे लाटणं ग, माझी वाटी ग, ताट ग, पानं ग, फुलपत्र ग, बकुल ग. तुझं पोरग काय का भाड्याचा कारखाना आहे का काय? खेळाय गेले वरती. अला हा इतक्या लांब कसं काय फेकले? या अंगणात खेळतोय. असं इकडे वर कुठं अंगण? खाली जागा मिळाली नाही म्हणून वर अंगण टाकलं. होय. आला दादा बर्फी माझा पेढा गो, लाडू गो, बासुंदी गो, श्रीखंड गो. लगा मरण ती. नाही नाही मरणार नाही ती. अरे मरण ती नाही मरत माझा आहे ती. मी कुठं म्हणतोय माझं? तुझं नाही पण तबा काय का? हा तबा काय तबा नाही तसलं वाईट नात नाहीत मला. नाही ते बीपी गो, माझी आई बी गो, माझा हॉइस्टेक, माझा खंबा गो. बीपी गो, आई बी गो, हॉइस्टेक गो, खंबा गो. अख्खं वाईन शपथ आहे काय ते? आणले का काय आणले? लका ती मरल की नाही मरत आपला आहे पट्ट्यात. नका लका मरल ती. जावा मामाकडे जावा. नाही मामा सुट्टी होय आज. नाही जावा की बघ. नको नको काय ते? माझ्याकडे बघून कोणी बी हसत. नको हसते बघ कसं होत. नको 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 नाश्ता करणार का? नका नका अगं का काय आता हे काय केलं? ती तिकडल्या चौकात भीक मागते तिच्याकडे. तुझी बायको पुढल्या सिग्नलवर आहे होय. हा तिकडल्या सिग्नल चौकात. होय तिकडे फाट्यावर केसनल फाट्यावर. पोचलं का ग? लका इतक्या लांबचा आवाज इथं येतोय. वायफाय सिस्टीम बसून विकल्या. सिस्टीम आहे का? अजून एकदा विचार बरं. पोचलं का ग? तिला विचार बरं जेवली का ग? जेवली का ग? काय रे? मी काय आपरे घेऊन आलो हा? तिकडे पोरग फेकतोय. हा गेला का दादा
का देऊ तुला देखील का भिकाऱ्या 10 रुपये तरी दे ना. अशी भीक मागण्यामुळे तर आपण माग राहिलो. नाही, नाही. हा एवढा धनदाकड माणूस आहे तू, अशी भीक मागणं चांगलं नाही. कळतं का तुला भीक मागताय? बरं मी तुला पैसे बी देतो, मला एका माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. किती रुपये देणार? हा किती रुपये देणार? 500 रुपये देणार. 100 रुपये ऍडव्हान्स दे की. नाही 500ची नोट आहे, सुट नाही. आहे ती का माझ्याकडे? नाही नाही ते नाही. मग प्रश्नाचं उत्तर देणार. दादा नको काय फक्त 10 रुपये तरी दे. 10 रुपये नाही प्रश्न. केला का मामाला का ते केला का? अरे तू प्रश्नाचं उत्तर दे ना मग. आता काय पण इथरायला लागलाय तू का? काय विचारतोय तो? मी तर दुसरीकडे तोंड वाजवलं असतं तर पोत भरून पैसे नेला असता. नाही का दादा तू काय पण विचार. एका प्रश्नात हो कोण वस्तू नका तुझं कायच नाही तुम्हाला. आला का ओरिजिनल बेकार रे मी, आणि माझ्या तिथे येऊन भीक मागतोय होय. त्याला म्हणाव हे चांगलं नाही. चलो धंद्याचा टाइम झाला. आपल्याच गली देऊन आपल्यालाच म्याव होय. हे देख दादा, इथं साहेब होता कुठे गेला होता दादा? देख दादा. इथं साहेब होता तो कुठे गेला होता दादा? नाही का बाबा. ए मामा इथं साहेब होता तो कुठे गेला? ह्याच्यातलं माझं पैसा हाणलं त्यानं. मामा इथं साहेब होता तो कुठे गेला? होय इथं साहेब होत. रे दादा एका प्रश्नाचं उत्तर दे. तू साहेब आहेस का काय? मीच आहे. मग एवढा साहेब कापड मी बी बेकारीच आहे. पण माझ्या गलीत कशाला आलता तू? तुला वागोली वाटून दिली ती, केसला यायची काय गरज होती? लक्ष आहेस का काय तू? अरे मी लक्षाच आहे. अरे लक्ष मला नाही ओळखलं. अरे लक्ष मला वाटलं का तू कुठंतरी इकडे येऊन बसलायस, कुठंतरी चांगल्या नोकरीला असली, पण तू पण भेटत मागतीस. मी बेकच मागतो. अरे बरं झालं, मला पण एकट्याला नवीनच या क्षेत्रात पदार्पण केलंय. मला एकट्याला भीक मागायला कसं तरीच होतं. आणि बरं झालं मला बी कोणी जोडीदार नव्हता. चालते आता दोघं मिळून भीक माग. चालते दोघं मिळून भीक मागूया. मी छोटा भिकारी, तू महाभिकारी. नाही माझ्या सिनियर आहेस तू माझा. तू मोठा भिकारी, मी छोटा भिकारी. बस खाली. चालतंय मी गाडीवर बसतो, तू ताट धर, तू गाडीवर मी गाडीवर बसतो. गाणं म्हण गाणं म्हण. गाणं म्हणतो ते असं रगत पितगत हात कर की असं. म्हणजे तुझ्या म्हाताऱ्या का तू? ताट डोक्यात नाही घालायचो, तोंडात घाली. चला आता काय म्हणायचं? गाणं. विसरू नको रे आई बाबाला.